Once more, once more. स्वागत आहे मित्रांनो, मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक मजेदार व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, कारण आपण गणपती बाप्पा कमिंग सून या कंटेंटवरती आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि स्टेटसमध्ये यूज करू शकता। तसंच आजच्या व्हिडिओमध्ये वापरलेले बीट मार्क आणि शेक इफेक्टची प्रीसेटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये। तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा। तुमचा जराही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही डाउनलोड केलेले बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतील। तिथून तुम्हाला बीट मार्क सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला सॉन्ग आणि बीट अशा प्रकारे दिसून येतील। त्यात तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, प्लस न क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं मटेरियल बघायला मिळेल। त्यातील तुम्हाला हे जे आपलं इमेज आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इमेज जे आहे ते व्यवस्थित सेट होऊन जाईल। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत स्क्रोल करत जायचं आहे आणि या ऑप्शनला क्लिक करून याची लेंथ जी आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचं आहे, ॲरोचे नाव क्लिक करायचं आहे, 9:8च्या बीटला येऊन या इमेजच्या 2 भाग करून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुन्हा ॲरोचे नाव क्लिक करून 11:8च्या बीटला येऊन याचे अजून 2 भाग करून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकताय। त्यानंतर पुन्हा इथून बॅक निघून आपला दुसरा जो प्रेसेट आहे त्याला सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे शेक इफेक्ट्स आणि HD इफेक्ट जे आहेत ते अशा प्रकारे बघायला मिळतील। त्यातून तुम्हाला पहिला जो आपला इफेक्ट आहे तो सिम्पली इथं कॉपी करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला इमेज लेअरला क्लिक करायचं आहे, इफेक्टला जाऊन 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट इथून सिम्पली कॉपी इफेक्ट करून घेतल्यानंतर इथून बॅक निघून बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे आणि आता जे आपण इमेजचे 3 भाग केलेले आहेत त्या पहिल्या भागाला तुम्हाला हा इफेक्ट त्याच पद्धतीने इफेक्टला जाऊन 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पहिला जो आपला इफेक्ट आहे तो सिम्पली इथं पेस्ट झालेला आहे। त्यानंतर पुन्हा यातून बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या इमेज लेअरवरती यायचं आहे। आपण पहिल्या इमेज लेअरचा इफेक्ट कॉपी करून घेतलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या इमेज लेअरला येऊन त्याचा इफेक्ट सिम्पली त्याच पद्धतीने इथं कॉपी करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा बॅक निघून बीट मार्कवरती यायचं आहे। आत्ता जे आपण इमेजचे 3 भाग केले होते दुसऱ्या भागाला तुम्हाला हा इफेक्ट सिम्पली त्याच पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे दुसरे इफेक्ट आपला पेस्ट झालेला आहे। त्यानंतर पुन्हा बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घेऊन तिसरा आणि आपला जो मेन इफेक्ट आहे तो सिम्पली तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इफेक्ट कॉपी करून घ्यायच्यानंतर पुन्हा बॅक निघून बीट मार्कवरती येऊन जे आपलं मेन इमेज आहे, सर्वात मोठं जे आपलं तिसरं इमेज आहे त्याच्यावर तुम्हाला यायचं आहे आणि त्याला हा इफेक्ट त्याच पद्धतीने इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपले 3 इफेक्ट आहेत ते पेस्ट झालेले आहेत। त्यानंतर पुन्हा इथून बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे। थोडं पुढं स्क्रोल करत यायचं आहे, तुम्हाला इथे HD आणि स्पेशल लेअर जे आहेत ते बघायला मिळतील। तिथून तुम्हाला हे जे लेअर आहे त्यासमोर लॉंग प्रेस करायचं आहे आणि बाकी सर्व लेअर सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि ह्या 5 लेअर कॉपी करून घ्यायचे आहेत। या ऑप्शनला क्लिक करून कॉपी फाईल यूज करून घेतल्यानंतर पुन्हा इथून बॅक निघून बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच बटनावर क्लिक करून पेस्ट फाईल लेअर करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा सर्व लेअर जे आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत स्क्रोल करत जाऊन या एका ऑप्शनला क्लिक करून या सर्वांची लेंथ शेवटपर्यंत एकाच वेळी वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपला जो व्हिडिओ आहे त्याला HD जो इफेक्ट आहे सिम्पली इथं मिळून जाईल। तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला HD इफेक्ट इथं मिळालेला आहे। त्यानंतर पुन्हा सुरुवातीला स्क्रोल करत यायचं आहे, प्लस नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपण जो तुम्हाला वर्ड PNG दिलेला आहे ते तुम्हाला सिम्पली इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन ते थोडंसं वरती स्क्रोल करत आपण डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। त्याची साईज थोडीशी कमी करून आपल्याला ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर व्हिडिओच्या शेवटपर्यंत स्क्रोल करत जायचं आहे आणि याचीही लेंथ शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा सुरुवातीला स्क्रोल करत यायचं आहे, त्याच्यासमोर लॉंग प्रेस करून 3 नंबरचे लेअरच्या खाली त्याला आणून सोडून द्यायचं आहे, म्हणजे आपल्या PNGला HD इफेक्ट सिम्पली इथं मिळून जाईल। तर अशा प्रकारे PNGला HD इफेक्ट मिळाल्यानंतर पुन्हा इथून बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला चौथा जो आपला इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला सिम्पली इथं कॉपी करून घ्यायचा आहे। आपण चौथा इफेक्ट सिम्पली PNGसाठी दिलेला आहे तो तुम्हाला सिम्पली इथं कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बॅक निघून बीट मार्कवरती यायचं आहे आणि आत्ता आपण ॲड केलेल्या वर्ड PNGला तुम्हाला हा इफेक्ट सिम्पली त्याच पद्धतीने पेस्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे PNGला इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर पुन्हा इथून बॅक निघून शेक इफेक्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या तुम्हाला पुढे लेअर दिलेले आहेत ते सिम्पली तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचे आहेत। हे जे 3 लेअर आहेत ते सिलेक्ट करून घेतल्यानंतर ते लेअर कॉपी करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा इथून बॅक निघून बीट मार्कला यायचं आहे, ॲरोशनला क्लिक करत पुढं जायचं आहे आणि ॲरोशनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 3:1चा बीट आहे, तुम्हाला हा इफेक्ट जे आहे ते पेस्ट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे प्रत्येक बीटला ह्या लेयर्स सेट झालेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला स्टेटस होतं ते क्रिएट झालेला आहे। त्याला सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती ॲरोचे नाव क्लिक करायचे
आणि व्हिडिओ सिलेक्ट करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. आणि एक्सपोर्टची जी लाईन आहे ती पूर्ण झाल्यानंतर तुमच्यासमोर सेव्हचं ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करून मला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला शेड्यूल झालेला आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. चला तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.